विशेषणाकडे बघणार आहोत. तर सर्वप्रथम बघा, राठोड प्लस अकॅडमी चंद्रपूरची क्लास आहे. तर इथे जे स्पर्धा परीक्षेची व फिजिकलची परिपूर्ण तयारी इथं आपल्याला जे आहे ते क्लासमध्ये बहुत राहतं विद्यार्थ्यांचं, आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचं 100% रिझल्ट येतो बरं, हा खात्रीने मी तुम्हाला इथे सांगतो. तर आज जे आहे ते आपण इथं 5 ते 10 मिनिटासाठी एक डेमो लेक्चर म्हणून इथं विशेषणाचं बेसिक जो आहे ते आपण इथं घेऊ. तर बघा, स्टार्ट करून वेळ न देता. तर इथं शब्द दिलेला आहे विशेषण. आता मराठी व्याकरणामध्ये याला विशेषण म्हणतो आपण, तर इंग्लिशमध्ये याला ऍडजेक्टिव्ह म्हणतो. तर मराठी व्याकरणामध्ये विशेषणाला दुसरा शब्द, दुसरा नाव दिलेलं असतो. बघा, मराठी व्याकरणामध्ये विशेषणाला आपल्याला विकारी म्हणता येतो. आता विकारी का म्हणता येतो, यामागचं नेमकं कारण काय, तर आपल्याला असं सांगते मराठी व्याकरणामध्ये विशेषण जो आहे तो लिंग, वचन आणि विभक्ती अनुसार बदलतो. जसं तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो बघा. तर इथे लगेच आपण घेतलं बघा लिंग, त्यानंतर वचन, त्यानंतर इथं विभक्ती आपण शब्द घेतला. तर बघू आता विशेषण खरंच बदलतो का लिंग, वचन. तर एक मूळ आपण विशेषण घेतलं बघा, इथं जसं मी लिहिलं चांगला, लिंगानुसार होणार बघा चांगली, त्यानंतर वचनानुसार होणार इथं चांगले, त्यानंतर विभक्तीनुसार होणार बघा चांगल्यास. म्हणजे याचा अर्थ असं झालं की मराठी व्याकरणामध्ये विशेषण जो आहे तो लिंग, वचन, विभक्ती यानुसार बदललेला आहे. म्हणून आपल्याला मराठी व्याकरणामध्ये विशेषणाला विकारी म्हणता येतो. त्यानंतर मराठी व्याकरणामध्ये यालाच पुन्हा एक शब्द दिलेला असतो बघा विशेषणाला, जे तुम्हाला दिलेला आहे सवयव. आता सवयव या शब्दाचा जर अर्थ काढला तर या शब्दाचा अर्थ आहे बदलणे. काय सांगता येईल, बदलणे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं सांगता येईल की मराठी व्याकरणामध्ये जे विशेषण आहे याला विकारी सुद्धा म्हणू शकतो आपण, आणि त्याचबरोबर सवयव. का सवयव का म्हणू शकतो, कारण विशेषण जे आहे ते बदलतात म्हणून त्याला सवयव. आता याचा व्याख्याचा जर विचार केला आपण मराठी व्याकरणामध्ये विशेषण म्हणजे काय, तर 2-3 व्याख्या इथं आपल्याला सांगता येतो. ते आता मी लिहून देत नाही, फक्त ऐकून घ्या. तर बघा, विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला मराठीमध्ये विशेषण म्हणतात. त्यानंतर दुसरी व्याख्याचा जर आपण विचार केला विशेषण म्हणजे काय, तर पुन्हा असं सांगता येईल बघा, विशेषण म्हणजे काय, तर नामाचा परिचय करून देणाऱ्या शब्दाला काय म्हणता येतो, विशेषण. त्यानंतर पुन्हा अजून एक व्याख्या सांगता येतो आपल्याला विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण. आता याच्याबद्दल थोडक्यात स्पष्टीकरण बघा. जसं आता विशेषण म्हणजे नेमकं काय, तर व्याख्या बघितलं बघा, नामाचा परिचय करून देणाऱ्या शब्दाला विशेषण किंवा नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण. जसं बघा, एक शब्द घेतला आपण इथं सुंदर, आणि इथं घेतलं बघा मुलगा, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा एक शब्द घेतला आपण इथं लाल, आणि इथं घेतलं बघा टोपी. आता इथं लाल आणि इथं टोपी घेतलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं बघा, मुलगा कसा आहे याचा परिचय करून देणारा शब्द कोणता आहे बघा, सुंदर आहे. जसं बघा, एक शब्द घेतला आपण इथं मुलगा. आता मुलगाचं जे जे काही तुम्ही इथं जे जे शब्द तुम्ही या मुलाचा परिचय करण्यासाठी वापरणार, तर त्या शब्दाला विशेषण. जसं बघा, मुलगा सुंदर आहे, जसं मुलगा कसा आहे, उंच आहे, मुलगा कसा आहे, बुटका आहे, मुलगा कसा आहे, तर पुन्हा आपल्याला सांगता येईल बघा, मुलगा जो आहे तो सुंदर आहे, उंच आहे, बुटका आहे, किंवा मग गोरा आहे, असं सुद्धा आपल्याला सांगता येतो. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथं असंही सांगता येईल बघा, जसं इथं शब्द दिलेला आहे बघा, बुटका, गोरा घेतलं, उंच घेतलं, सुंदर घेतलं. त्यानंतर पुन्हा इथं सावळाही तुम्ही घेऊ शकता. आता सावळा घेतलं याचा अर्थ काय झालं, तर जसं पुन्हा जे आहे ते विशेषण. म्हणजे मुलगाचं परिचय करून देणारे जेवढे शब्द मिळालेले आहेत, सावळा आहे, सुंदर आहे, उंच आहे, बुटका आहे, गोरा आहे, म्हणजे याचा अर्थ या शब्दाचे सर्व काय झाले बघा विशेषण. म्हणून व्याख्याच काय, विशेषण म्हणजे काय, तर नामाचा परिचय करून देणाऱ्या शब्दाला काय म्हणा, विशेषण. मग आता कोणतेही नाम असतं, त्या नामाचा जे परिचय आपल्याला मिळतो त्यालाच तुम्हाला मराठीमध्ये विशेषण म्हणायचं आहे. आता विशेषणाला पुन्हा दुसरा शब्द, दुसरा नाव मराठी व्याकरणामध्ये तुम्ही वापरू शकता. मराठी व्याकरणामध्ये विशेषणाला उपमान असा सुद्धा आपल्याला शब्द जे आहे ते वापरता येतो. उपमान म्हणजे काय, तर जे गुणाने मोठं असतात त्या शब्दाला उपमान म्हणून तुम्हाला सांगता येतो. हे गुणाने मोठे आहे किंवा गुण याच्यामध्ये आहे म्हणून याला तुम्हाला उपमान किंवा विशेषण म्हणता येतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक शब्द आहे बघा इथं विशेष. समोर तुम्हाला कोणतेही क्लास वगैरे जर जॉईन केलं तर तुम्हाला माहीतच होणार. तर इथं विशेष आहे. आता विशेष म्हणजे काय, तर ज्यांच्याबद्दल अधिक माहिती सांगितली जाते त्या शब्दाला विशेष म्हणतात. जसं बघा मुलगा, मुलगाचा आपण परिचय करण्यासाठी
एवढं शब्द वापरलं तर या शब्दाला आपल्याला मराठीमध्ये विशेष्य म्हणता येतं. दिलेल्या वाक्यातून विशेष्य ठरवा किंवा दिलेल्या पर्यायातून विशेष्य ठरवा. म्हणजे तुम्हाला विशेष जो आहे, विशेषाची व्याख्या काय, ज्यांच्याबद्दल अधिक माहिती सांगितली जाते त्या शब्दाला आपल्याला विशेष्य म्हणता येतो. जसं इथं मुलगा आहे तर विशेषाला पुन्हा मराठीमध्ये दुसरा शब्द दुसरं नाव आपल्याला सांगता येतो. जसं सांगायचं असेल विशेष्य म्हणजे काय तर याचा अर्थ नाव. त्यानंतर पुन्हा इथं जे आहे ते उपमेय म्हणून आपल्याला सांगता येतो. म्हणजे मराठी व्याकरणामध्ये विशेष्य जो शब्द असतो त्याला मराठीमध्ये तुम्ही नाम म्हणू शकता किंवा उपमेय म्हणू शकता. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आता कोणतेही शब्द तुम्ही घेऊ शकता बघा, नाम वगैरे, आणि त्याचा परिचय करण्यासाठी जे शब्द वापरतात त्याला विशेषण. आता मराठी व्याकरणामध्ये जर आपल्याला विचारलं मराठी व्याकरणामध्ये विशेषणाच्या स्थानानुसार विशेषणाचे किती प्रकार आहे, मग आता विशेषणाच्या स्थानानुसार जर विशेषणाचं प्रकाराचं बद्दल जर आपल्याला विचारलं तर काही विद्यार्थी 3 सांगतात, काही 2 सांगतात. तर याचं नेमकं उत्तर काय सांगते, तर याचं नेमकं उत्तर आहे बघा 2. मराठी व्याकरणामध्ये विशेषणाच्या स्थानानुसार जर आपण प्रकार काढलं तर फक्त 2 प्रकार आपल्याला इथं सांगता येतो किंवा मांडता येतो. ते 2 प्रकार कोणकोणते आहेत तर पहिलं सांगता येईल बघा आपल्याला इथं आधी विशेषण, आणि दुसऱ्याचा जर विचार केलं तर इथं सांगता येईल बघा विधी विशेषण. म्हणजे मराठी व्याकरणामध्ये विशेषणाचे जे प्रकार आहेत स्थानानुसार फक्त 2 आहेत, आधी विशेषण आणि विधी विशेषण. आणि याला दुसरा शब्द दुसरा पर्यायी जो शब्द आपल्याला मिळतो याला तुम्हाला पुन्हा एक शब्द देता येतो पूर्व विशेषण म्हणून. आणि जसं इतर विधी विशेषण आहे याला पुन्हा पर्यायी शब्द तुम्हाला वापरता येतो, तो शब्द आहे बघा उत्तर विशेषण. तर पूर्व विशेषण आणि उत्तर विशेषण हे जे आहे ते ग्रेड मध्ये आपल्याला जे आहे ते होणारच आहे. फक्त इथं आपण बेसिक माहिती घेतो. तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये आधी विशेषणाचा व्याख्याचा जर उल्लेख करायचा असेल तर नामात जर अधिक माहिती सांगणारा शब्द नामाच्या पूर्वी असेल तर त्याला तुम्ही आधी विशेषण म्हणू शकता. जसं बघा सुंदर, मुलगा, याचा अर्थ बघा नाम आहे, नामाच्या सुरुवातीला विशेषण आहे म्हणजे आधी विशेषण. विधी विशेषण म्हणजे काय तर हाच नाव घेतलं मी मुलगा, मुलगाच्या नंतर एखादं विशेषण घेतलं जसं सुंदर, तर याला तुम्हाला म्हणता येईल बघा विधी विशेषण किंवा उत्तर विशेषण. याला पूर्व विशेषण किंवा याला आपल्याला म्हणता येईल बघा मराठीमध्ये आधी विशेषण. आता बघा विशेषणाचं मुख्य प्रकाराचा जर आपण विचार केला, मुख्य प्रकाराचं विशेषण 2 गटामध्ये आपल्याला विभाजन करता येतं, पूर्व आणि त्याचबरोबर उत्तर. तर आता विशेषणाचे मुख्य प्रकार जे आहे ते आपल्याला सांगता येतो 3 मुख्य प्रकाराबद्दल सांगतात. तर 3 प्रकार कोणकोणते आहेत तर याच्यामधलं पहिलं सांगता येईल आपल्याला गुण विशेषण. पहिलाच प्रकार जे आहे तो गुण विशेषण. दुसराच विचार केला आपण संख्या विशेषण. दुसरा जो प्रकार आहे तो राहील आपला संख्या विशेषण. तिसऱ्या प्रकाराचा जर विचार केला तर इथं सांगता येईल आपल्याला सार्वनामिक विशेषण. इथं तिसरा जो आहे तो राहील सार्वनामिक विशेषण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुण विशेषणाचे एक सुद्धा प्रकार पडत नाही, पण संख्या विशेषणाचं मात्र 5 प्रकार पडतो. तर इथं पहिलं सांगता येईल गणना वाचक. त्यानंतर पुन्हा दुसरं जे आहे ते आपल्याला सांगता येईल इथं आवृत्ती वाचक. तिसरं जर आपण विचार केलं तर पुन्हा अनिश्चित, इथे घेतलं आपण अनिश्चित संख्या विशेषण. त्यानंतर पुन्हा घेतलं बघा क्रमवाचक, क्रमवाचक संख्या विशेषण. आणि शेवटचा जो आहे तो राहील आपलं पृथक, इथे घेतलं पृथक तत्व वाचक संख्या विशेषण. म्हणजे एकूण असे 5 प्रकार आहे. पुन्हा मराठी व्याकरणामध्ये गणनावाचकाचा जर विचार केला तर याचे पुन्हा 3 प्रकार सांगता येतो. जसं पहिला घेतलं पूर्णांक वाचक, त्यानंतर दुसरं सांगता येईल बघा आपल्याला इथं अपूर्णांक वाचक, अपूर्णांक वाचक म्हणून सांगता येईल अपूर्णांक वाचक. आणि शेवटचं जो आहे इथं राहील बघा आपलं साकल्य वाचक. कोणता राहील साकल्य वाचक. तर असे जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो इथं जे मुख्य प्रकार जर विचारलं तर आपल्याला सांगता येतो 3, आणि स्थानानुसार जर विचारलं तर फक्त 2. तर मराठी व्याकरणामध्ये पुन्हा विशेषणाचे इतर प्रकार आहेत, 6 ते 7 प्रकार आपल्याला तिथे सांगता येतो. तर हे जे आहे ते एवढं फक्त मराठी व्याकरणामधलं विशेषणाचं बेसिक आहे. तर हे जे आहे ते बेसिक झाल्यानंतर समोरचं जे असणार समजा ते आपण क्लासमध्ये किंवा समोरचं जे लेक्चर होईल तिथं तुम्हाला मी दाखवणार. तर इथं फक्त आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी घ्यायचं होतं, म्हणून फक्त बेसिक जे आहे ते तुमच्या समोर मी मांडलेलं आहे. तर बाकीचं जे आहे ते समोरच्या लेक्चरमध्ये होईल. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.